जीवन कसं जगावं, माणूस म्हणून जगत असताना कधीही माणुसकी विसरू नका, आपले आपले म्हणून कधीही दुजापणा करू नका. माणूस म्हणून जगत असताना कधीही माणुसकी विसरू नका आणि आपले आपले म्हणून कधीही दुजापणा करू नका. मनामध्ये धरून राग द्वेष कुणाचा करू नका, कमवत राहा कितीही दान धर्म करणं कधी विसरू नका. मनामध्ये धरून राग द्वेष कुणाचा करू नका, कमवत राहा कितीही दान धर्म करणं कधी विसरू नका. असाल तुम्ही कितीही जाती आणि धर्माचे, मानव जात एक विसरू नका. गरीब असो की श्रीमंत असो, तो माणूस असतो हे कधी विसरू नका. आकाशामध्ये पतंग बनवून उडत असताना, आकाशामध्ये पतंग बनवून उडत असताना दोर देवाचे हाती आहे हे कधी विसरू नका. आणि व्यर्थ करू नये बडबड, वेळ वाया घालवू नका. अरे जे जे होतं त्याच्याच कृपेने होत असतं. उगीच मनामध्ये अहंकार धरू नका. हे मी केलं, हे माझ्यामुळं झालं, हे कीर्तन माझ्यामुळं झालं, मी पकवाज वाजवला, मी अमकं केलं, मी अमकं तमकं केलं. अजिबात नाही महाराज. कितीही मोठा असला, कोणीही असू नये महाराज, तुम्ही गेल्याच्या नंतर तुमची जागा भरून निघली जाते महाराज. त्यामुळं जे जे होतं ते त्याच्याच कृपेने होत असतं. उगीच मनामध्ये अहंकार धरू नका. आणि रस्ते आहेत सर्व सरळ सारखे, उगीच डोळे झाकून चालवू नका. आई बाप हे दैवत, आई बाप हे दैवत, त्या देवापेक्षा कमी लेखू नका. इंद्रायणना घाला बेड्या, उगीच मन मोकळे सोडू नका. अरे खूप झालं व्यर्थ जगणं, खूप झालं व्यर्थ जगणं. नामस्मरणाशिवाय जगू नका. आणि एक एक क्षण फुकट भक्तीशिवाय व्यर्थ घालवू नका. एक एक क्षण फुकट भक्तीशिवाय व्यर्थ घालवू नका. आणि तरुणांना जाता जाता फक्त एकच वाक्य सांगतो, कष्टाची आणि परमार्थाची जीवनामध्ये सोडा तुम्ही लाज. कष्टाची आणि परमार्थाची जीवनामध्ये सोडा तुम्ही लाज. धंद्याला चढवा नम्रतेचा साज, जीवनामध्ये नीतीची आखून ठेवा बाज. आणि असा संकल्प तुम्ही धर्माच्या मंडपाखाली करा आज. आणि थोड्याच दिवसात तुम्हीच असाल छत्रपती शिवाजी महाराज. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, 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 आपुला तो एक करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोये, तेने विना जीवा सुख नोये, तेने विना जीवा सुख नोये. रती माई के दुःखाची जनती, रती माई के दुःखाची जनती, तेने विना जीवा सुख नोये, तेने विना जीवा सुख नोये, तेने विना जीवा सुख नोये. रती माई के दुःखाची जनती, रती माई के दुःखाची जनती, नाही आवसानी नाही आदी नाही
नाही आदि अंती अवसानी 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 नाही आदि अंती अवसानी आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नवे. रती माई के दुःखाची जनती, नाही आदि अंती अवसान. अविनाश करी जो आपुलिय ऐसे, अविनाश करी जो आपुलिय ऐसे. लावी मना पिसे गोविंदाचे, रती माई के दुःखाची जनती, नाही आदि अंती अवसान.
तुका म्हणे एक मरणाची सरे, तुका म्हणे एक मरणाची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे, इरती माई के दुःखाची जनती, आहे आदि अंती अवसान. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्यं सर्वदा. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं, भक्तावासं स्मरे नित्यं मायुकामार्थसिद्धये. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुणी आता. महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगा करू प्रथम नमन, 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 पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया. कथेचा विस्तार, कथेचा विस्तार, सत्यकुमाराने कथेचा विस्तार, सत्यकुमाराने कथेचा विस्तार. दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया. त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू. पांडुरंगा दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरो दास तुका. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा. तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरो सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरो भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरो भास्करा पूर्ण कीर्ती. ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 ओम नमो ज्ञानेश्वरा.
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंद्यं जगद्गुरुं आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे एरती माईके दुःखाची जनती नाही आदी अंती अवसान विठाला 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 आपुला तो एक देव करून घेवा तेने विना जीवा सुख नव्हे. अखंड विश्वाचा विचार करता अखंड महाराष्ट्राचा विचार करता ज्यांच्या पदस्पर्शानं अखंड महाराष्ट्र पावन आणि पुनीत झाला अवघ्या विश्वाला आदर्श ठरणारा व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवराय. स्वतःच्या बलिदानातून त्यागातून वैराग्यातून संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानाला हिंदुत्व काय आहे हे समजून देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. वयाच्या 16व्या वर्षी ज्यांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ सांगितला अवघ्या विश्वाला हे विश्वची माझे घर ऐसे मती जयांची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला संपूर्ण विश्वाला वारकरी संप्रदाय समजून देणारे समजून सांगणारे भगवान श्री ज्ञानोबराय. कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत तब्बल 28 वर्ष त्यांनी राज्यकारभार केला या भारत देशावरती. अशा असणाऱ्या राजमाता पुरोगामी अहिल्यादेवी होळकर ज्यांनी वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली अशा असणाऱ्या छत्रपती शिवरायांचे सुद्धा आद्य गुरु असणारे 4 वेदांचं मंथन करून 5वा वेद रूपी गाथा निर्माण करणारे आणि अवघ्या विश्वाला मानवतेचा संदेश देणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आजच्या सेवेसाठी अभंग विठाला विठाला कमी कर विको. जगद्गुरु तुकोबाराय या प्रस्तुत अभंगामध्ये सांगतात आपुला तो एक देव करून घ्या. बरं का मारुती महाराज, आपुला तो एक देव करून घ्या तेने विना जीवा सुख नव्हे. जगद्गुरु तुकोबाराय असे नाही सांगतात की देव करून घ्या, अजिबात नाही. जगद्गुरु तुकोबाराय असे नाही सांगत की महाराज हे अमक्या अमक्या देवाला आपलंच करून घ्या, पण कोणताही करून घ्या परंतु आपुला तो एक देव करून घ्या. का करून घ्या? तेने विना जीवा सुख नव्हे. त्या देवाला आपलंस केल्याशिवाय मनुष्याला यथार्थ सुख मिळत नाही महाराज. का मिळत नाही महाराज सुख? कारण की एरती मायके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. ह्या दुःखाला अंती पण नाही महाराज, ह्या दुःखाला अवसान पण नाही आणि ह्या दुःखाला आधी पण नाही महाराज. जोपर्यंत मनुष्य आहे ना तोपर्यंत हे दुःख संपत नाही. म्हणून काय करायला सांगितलं? अविनाश करी जो आपुल्या ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. त्या भगवंताच्या नामस्मरणाचं पिस मनुष्यानं लावून घ्यायचं. मग त्या भगवंताचं नामस्मरणाचं पिस जर आम्ही लावून घेतलं, त्या देवाचं नामस्मरण जर आम्ही केलं तर तुकोबारायांना एका साधकानं प्रश्न विचारला, तुकोबाराय त्याचा फायदा काय होईल? फायदा काय होईल म्हटल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं तुका म्हणे एक मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती. म्हणजे कीर्ती रूपानं तुम्ही महागारी उरचान. कशामुळं? त्या देवाचं भजन केल्यानंतर. विठाला विठाला हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ महाराज. आजची पुण्यस्मरणाची प्रथम पुण्यस्मरणाची कीर्तनाची सेवा आहे महाराज. वैकुंठवासी बबन नारायण बनसोडे उर्फ तात्या यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे महाराज. त्यांचे सुपुत्र असणारे बापू बनसोडे असतील, दादा बनसोडे असतील, ही त्यांचे 2 चिरंजीव आहेत महाराज. आणि 3 जण भावांचा परिवार आहे महाराज. मच्छिंद्र बनसोडे, आमचे असणारे मार्गदर्शक असणारे दशरथ बनसोडे, आणि जे आपल्यातून गेलेत महाराज ते म्हणजे बबोना बनसोडे. म्हणजे उर्फ आपण ज्यांना प्रेमानं ताते या नावानं हाक मारतो महाराज, ज्यांनी आजपर्यंत आपल्याला नाना का नाना या नावानं हाक मारतो. मी मग अशा आल्यानंतर विचारलं कोणत्या नावानं हाक मारतात, त्यावेळेस त्यांनी सांगितलं तात्या. विठाल विठाल आज नाना
आपल्यातून गेलेत महाराज, बरोबर त्यांना जाऊन 1 वर्ष झालेले आहेत. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये महाराज परिवाराची सेवा करत असताना, परिवाराला सांभाळत असताना यथार्थ माझ्यासारख्या कित्येक तरुणांना त्यांनी मार्गदर्शन केलं महाराज. कित्येक तरुणांना महाराज प्रपंच काय असतो, परमार्थ काय असतो याची योग्य वाट त्यांनी दाखवण्याचं काम केलं महाराज. ते आपल्यातून गेले महाराज. त्यांचे प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. विठाल विठाल या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आमचे जे मोठ्या भावाप्रमाणे माझ्यावर ते मला सतत प्रेम करतात असे असणारे आमचे मृदंग सम्राट इंदापूर तालुक्याचं भूषण. खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर मारुती रायासारखेच महाराज ते आहेत महाराज. ज्याप्रमाणे मारुती राय महाराज आज्ञाधारक आहेत ना, त्याप्रमाणेच आमचे मारुती महाराज सुद्धा आज्ञाधारक आहेत महाराज. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या. असे असणारे आमचे मारुती दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. गायनाची जे साथ करतात असे असणारे आमचे अशोक मामा टकले, आमचे पवन महाराज पवळ या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या गावामध्ये ज्यांचं आपण जवळजवळ मला वाटतं 25 ते 30 वर्षापासून आपण ज्यांचं मार्गदर्शन घेतो असे असणारे आमचे बुवासाहेब महाराज करे असतील, आमचे आबा महाराज नरुटे असतील, आमचे गणेश महाराज असतील, आमचे लक्ष्मण आबा करे असतील, माझे वडील असतील, आमचे अर्जुनाप्पा असतील, आमचे विनकरे बाबा असतील, सर्वांच्या चरणी महाराज नतमस्तक होतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल आणि ज्यांच्यामुळं महाराज आज या ठिकाणी गादीवर येण्याचा योग आला असे असणारे आमचे अविनाश महाराज असतील, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आमचे सिस्टीमवाले दादा असतील, आमचे कॅमेरेवाला दादा असतील, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आमचे बसलेले श्रोते मंडळी असतील, त्यांच्याही चरणी नतमस्तक मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक पायावरी या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग घेतलेला आहे. तुकोबाराय काय सांगतात? आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात त्या देवाला आपलंस करून घ्या. बरं का मामा, त्या देवाला आपलंस करून घ्या असं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. विठ्ठल विठ्ठल बसलेल्या लोकांना विनंती, थोडं 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 पुढं सरकून घ्या. महिला मंडळ थोडं थोडं पुढं सरकून घ्या. या या पुढं सरकून घ्या. विठ्ठल विठ्ठल कारण की पांडुरंग महाराज तुम्हाला पुढं सरकून बसा अशी म्हणणारी एकच जागा आहे, ती म्हणजे कीर्तनाची जागा. तुम्हाला पुढं सरून बसा असं म्हणणारी एकच ठिकाण आहे, ती म्हणजे वारकरी संप्रदायाचं ठिकाण. तुम्ही पुढं सरकून बसा आणि तुम्ही का नाही जीवनाचा उद्धार करून घ्या असं सांगणारे या जगाच्या पाठीवर एकच वर्ग आहे, तो म्हणजे साधू संतांचा वर्ग. विठ्ठल तुकोबारायांचा महाराज आपण आजच्या सेवेसाठी अभंग घेतलेला आहे. आता महाराज 11 वाजलेले आहेत, बरोबर का नाही? आपल्याकडे जवळजवळ महाराज का नाही 1 तास संपलेला आहे आपला बसला, बरोबर का नाही? आपल्याकडे किती वेळ राहिलाय? आता 11 वाजल्यात म्हणल्यानंतर आपल्याकडे फक्त 1 तास वेळ राहिलाय. आता बसलेल्या लोकांना माझं फक्त एवढंच सांगणं, एवढीच विनंती, कोण येतंय, कोण जातंय, कोण उठतंय, कोण बसतंय ह्याच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. आपण कशासाठी आलोय? कीर्तनासाठी आलोय महाराज. खटवंग रायाला फक्त 1 तास शिल्लक राहिला होता त्याच्यापाशी. किती? 1 तास शिल्लक राहिला होता. तसा आपल्यापाशी सुद्धा 1 तास आहे महाराज. खटवंग रायाने 1 तासामध्ये स्वतःचा उद्धार करून घेतला होता. त्याप्रमाणे आपण सुद्धा आपल्या जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी 1 तास पुरेसा आहे महाराज. यासाठी महाराज लक्ष देऊन, चित्त देऊन कीर्तन ऐकायचं. विठ्ठल विठ्ठल मराठवाड्यामध्ये एक जिल्हा आहे महाराज, हिंगोली नावाचा जिल्हा. त्या जिल्ह्यामध्ये नरशी नावाचे एक गाव आहे. मी काय सांगतो तुम्हाला, आपुला तो देव एक करून घ्या ते सांगतो मी तुम्हाला, त्याच्याकडे लक्ष देऊ नका.
त्या गावामध्ये महाराज एक कुटुंब राहत होतं, शिंपी समाजाचे एक कुटुंब राहत होतं, दामाजी शेठ आणि गोणाई माता. त्या भागामध्ये महाराज 1300 काळामध्ये 1300 शतकामध्ये त्या भागामध्ये फार दुष्काळ होता महाराज. यवनांची आक्रमण या भारत देशावरती होत होते. लोकांना महाराज काय कळावं काय महाराज सुचत नव्हतं महाराज. काही लोक महाराज स्थलांतर होत होते, आपलं गाव सोडून महाराज काही लोक महाराज निघून जात होते महाराज. त्या गावामध्ये महाराज नरशी नावाच्या गावामध्ये दामाजी शेठ आणि गोणाई राहत होते महाराज. श्री नामदेवरायांची आई आणि वडील राहत होते महाराज. त्यांनी हे ठरवलं महाराज, स्थलांतर होण्याचं ठरवलं, पश्चिम महाराष्ट्रामध्ये येण्याचं त्यांनी हे ठरवलं. आणि ते महाराज पंढरपूरमध्ये आले आणि पंढरपूरमध्ये आल्यानंतर त्यांनी एका दिव्य रत्नाला जन्म दिला, ती म्हणजे संत शिरोमणी नामदेवराय महाराज. भगवंताचे लढेवाळ भक्त संत शिरोमणी नामदेवरायांना महाराज त्यांनी जन्म दिला. नामदेव महाराज लहानाचे मोठे होत होते. घरामध्ये पूर्वीपासूनचा परमार्थ होता. घरामध्ये यथार्थ महाराज शिकवला जात होता. परमार्थ म्हणजे काय, जीवन म्हणजे काय, जीवनामध्ये आल्याच्या नंतर काय करायचं, कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी महाराज त्यांना शिकवल्या जात होत्या महाराज. आई वडील महाराज जर परमार्थिक असतील ना तर मुलं नक्कीच आवश्यक परमार्थ निघतात महाराज. महाराज कुळ पवित्र लागतं महाराज, तो देश पवित्र लागतो महाराज, तर ती मुलं महाराज यथार्थ महाराज त्या परमार्थाची दिशेनं महाराज वाटचाल करत असतात. नामदेवराय महाराज लहानपणापासूनच नामदेवरायांना महाराज त्यांना परमार्थाचं वेळ लागलं होतं महाराज. देवाचं भजन करत होते, नामस्मरण करत होते, देवाचं चिंतन करत होते. आणि महाराज जे नामदेवरायांचं घर होतं ना ते जगाच्या पाठीवर महाराज सगळ्यात भाग्यशाली घर होतं. का घर होतं, कारण की महाराज पंढरपूरच्या मालकाला मारुती दादा पंढरपूरच्या मालकाला निवेद्य पोचवण्याचं काम महाराज ते घर करत होता महाराज. त्यासाठी हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी दैवत हातीचा मूर्ती देवी महाराज त्या घराची परंपरा होती महाराज. देव सुद्धा ज्याच्या हातून महाराज नैवेद्य खातो महाराज, असे असणारे संत शिरोमणी नामदेवराय महाराज. एक दिवस काय झालं जरा बारकाईने दृष्टा नाही का, दामाजी शेठला महाराज बाहेर जायचं होतं महाराज, व्यापारासाठी जायचं होतं महाराज. आणि व्यापारासाठी बाहेर जायचं होतं. मग त्याने दामाजी शेठने महाराज त्या नामदेवरायांना सांगितलं, नामा एक काम करशील का रे. बाबांनी काम सांगितल्याच्या नंतर नामदेवराय धावत धावत आले आणि बाबांना विचारलं, बाबा कोणतं काम करायचं. कोणतं काम करायचं म्हटल्याबरोबर दामाजी जे शेठ होते, नामदेवरायांचे जे वडील होते, त्यांनी सांगितलं, काही नाही बाळा, मी लवकर उंडीच्याला पाटे उठून का बाहेर गावी जाणार आहे. त्या पंढरपूरच्या मालकाला नैवेद्य पोचवण्याचं काम करशील का रे. नामदेवरायांनी महाराज होकार दिला. नामदेवराय महाराज झोपले आणि सकाळ लवकर महाराज 3:30 वाजता उठले आणि आंघोळ वगैरे केली, देवपूजा वगैरे केली, सगळ्या गोष्टी केल्या. आणि आईने महाराज नैवेद्याचं ताट केलं बरं का. नैवेद्याचं ताट केलं, आईने नैवेद्याचं ताट केलं. नामदेवरायांनी ते ताट हातामध्ये घेतलं, त्याच्यावरती महाराज फडकत त्याच्यावरती झाकलं आणि एका हातामध्ये तांब्या घेतला, त्याच्यावरती फुलपत्र झाकलं आणि भगवंताचं नामस्मरण करत 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 माझे नामदेवराय महाराज त्या भगवंताच्या रावळाकडे निघाले. जगाच्या पाठीवरचा महाराज सगळ्यात अवलौकिक तो दिवस होता महाराज. 5 वर्षाच्या पोराच्या हातून महाराज तो जगाचा बाप नैवेद्य खाणार होता. सगळ्या लहान वयामध्ये महाराज 2 संतांनी देवाला आपलंसं केलं. एक म्हणजे 8 वर्षाचे असताना प्रल्हादानं भगवंताला आपलंसं केलं आणि 5 वर्षाचा असताना नामदेवरायांनी आपल्या त्या देवाला आपलंसं केलं महाराज.
नामदेवराय महाराज देवाचं भजन करत करत, नामस्मरण करत करत, देवाचं चिंतन करत करत ते देवाच्या रावळापाशी आले. आणि रावळापाशी आले, आतमध्ये देवाच्या मंदिरामध्ये गेले. गरुड खांबापाशी जाऊन उभा राहिले. भगवंताला लोटांगण घातलं, नैवेद्याचं ताट खाली ठेवलं आणि भगवंतासमोर लोटांगण घातलं. आणि हळूच उचलून महाराज ते ताट त्या भगवंतासमोर नेऊन ठेवलं. हातामध्ये पाणी घेतलं आणि पाणी घेतल्यानंतर महाराज त्या नैवेद्याच्या भोवती पाणी फिरवलं आणि भगवंताला सांगितलं, देवा नैवेद्य प्राशन करा, देवा नैवेद्य प्राशन करा. प्राशन करा म्हटल्यानंतर महाराज कमरावरती हात होता माझ्या. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सुरे चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जो जगाते चाळेता. अशा असणाऱ्या पंढरीचा, पांडुरंगाचा सगळ्या विश्वाकडे लक्ष होता महाराज. नामदेवरायांनी देवाला आवाज दिला, देवा जेवण करा, नैवेद्य घ्या. विटेवरची मूर्ती महाराज थोडं सुद्धा हलत नव्हती, बोलत नव्हती, चालत नव्हती. मग नामदेवरांनी ठरवलं, देवा मी गरुड खांबाच्या मागं लपतो. तुम्हाला माझ्या समोर जर जेवण करायचे, नैवेद्य खायची लाज वाटत असेल ना, तर देवा मी पलीकडे जाऊन थांबतो, नैवेद्य घ्या. 5 वर्षाचं पोरग माझ्या जगाच्या मालकाला हाक मारतय आणि जेवण कराय म्हणून सांगतय. नामदेवराय महाराज गरुड खांबाच्या मागं लपले आणि लपल्याच्या नंतर देवाला सांगितले, देवा नैवेद्य प्राशन करा, नैवेद्य प्राशन करा. सांगितल्याच्या नंतर महाराज विटेवरची मूर्ती हलत नव्हती, बोलत नव्हती, चालत नव्हती. पुन्हा नामदेवराय देवापाशी आले, देवाला सांगितलं, देवा आजपर्यंत तुझ्या रावळामध्ये आलो नाही रे कधी, आजपर्यंत तुला कधी नैवेद्य खायला दिला नाही रे, म्हणून तू माझ्यावर आज रागवला का रे देवा. महाराज विटेवरची मूर्ती महाराज बोलत नव्हती, चालत नव्हती, हलत सुद्धा नव्हती. नामदेवराय पुन्हा देवाला विनंती करतात, देवा पुरणपोळीचा प्रसाद आणलाय, देवा तुम्ही जर नसाल ना खात तर मी माझ्या हाताने तुम्हाला प्रसाद भरवतो, परंतु देवा नैवेद्य प्राशन करा. परंतु महाराज नैवेद्य प्राशन करा म्हटल्यानंतर महाराज देव चालत नव्हता, बोलत नव्हता, हलत नव्हता. शेवटी नामदेवरायांनी महाराज देवाच्या चरणावर त्या महाराज आपलं डोकं आपटायला चालू केलं. महाराज देवाच्या चरणावरती डोकं आपटायला चालू केलं. महाराज तो जगाचा बाप आहे महाराज, सगळ्या विश्वाकडे त्याचं लक्ष असतं महाराज. तो पंढरीचा पांडुरंग महाराज प्रकट झाला आणि एका 5 वर्षाच्या पोराच्या हातून नैवेद्य प्राशन केला. महाराज एका 5 वर्षाच्या पोराच्या हातून नैवेद्य प्राशन केला. मला फक्त एवढं सांगायचंय तुम्हाला, आम्हाला त्या देवाकडे जर आपण बघितलं, त्या देवाचं जर आपण नामस्मरण केलं, त्या देवाचं जर आपण चिंतन केलं, तर महाराज 5 वर्षाच्या पोराचा सुद्धा देव आपलासा होतो. मग आपला का होणार नाही? अभंगाचं प्रथम चरण. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा. जीवा सुख तेने विना जीवा
आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नये महाराज. देवाला आपलंसं करायचंय महाराज. बरं का टकले मामा, देवाला आपलंसं करायचंय, दुःख नव्हतं सांगायचं. विठ्ठल 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 विठ्ठल. आपुला तर एक देव करून घ्यावा, तेने विना जीव सुख नये महाराज. त्या देवाला आपलंसं करून घ्यायचंय महाराज. त्या देवाला आपलंसं करून घ्यायचंय. आता बसलेल्या लोकांना महाराज, आता आम्ही काही लोकांना विचारतो महाराज, बरं का मारुती दादा, आपण जर काही लोकांना विचारलं ना, का हो तुम्ही महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला, बरोबर का, महाराष्ट्रामध्ये तुम्ही जन्म घेतला, तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये जन्म घेतला, म्हणजे उजनी धरणाच्या कडेला जन्म घेतला तुम्ही, एवढं सगळं महाराज, उजनी धरणाच्या कडेला जन्म घेऊन सुद्धा तुम्ही पंढरपूरला का कधी गेला नाही, असं जर आपण लोकांना विचारलं तर लोक काय सांगतात आम्हाला माहितीये का, काय महाराज पंढरपूरला जायचे पण देव कधी बोलवतच नाही. मग अशा लोकांना देव कधी बोलवतो ह्याची आम्ही वाटच बघत असतो. मग विठ्ठल विठ्ठल सांगायचंय काय महाराज, महाराष्ट्रामध्ये जन्म घेऊन एकदा तरी पंढरपूरची वारी करावी. टकले मामा, जन्माला आल्याच्या नंतर मोठ्या व्यक्तीचे एक वाक्य आहे, जे क्लास 1 अधिकारी आहेत असे असणारे 2018 साली ते एका माणसाने मला एक वाक्य सांगितलं होतं. म्हणजे परमपूज्य आदरणीय इंद्रजित देशमुख साहेब क्लास 1 अधिकारी आहेत. त्यांचं एक वाक्य 2018 साली त्यांनी सांगितलं होतं की जन्माला आल्याच्या नंतर माणसानं कसं मरावं. त्यांनी सांगितलं होतं जन्माला आल्याच्या नंतर माणसानं देशाची सेवा करता करता मरावं. माणसानं जन्माला आल्याच्या नंतर देशाचं रक्षण करता करता मरावं. माणसानं जन्माला आल्याच्या नंतर पंढरपूरची वारी करताना तरी मरावं. नाहीतर माणसानं जन्माला आल्याच्या नंतर एकदा तरी ज्ञानेश्वरीचं पारायण करताना तरी मरावं महाराज. असं मरावं महाराज, ज्ञानेश्वरीचं पारायण करताना तरी आपला देह ठेवावा, नाहीतर पंढरपूरची वारी करताना तरी आपला देह ठेवावा माणसात महाराज. हे माणसाचं जीवन आहे महाराज. परंतु साधारण प्रश्न आहे महाराज, आपण जर लोकांना विचारलं ना का पंढरपूरला जात नाही, लोक म्हणतात आम्हाला वेळच मिळत नाही महाराज. परमार्थ करण्यासाठी ऐका, परमार्थ हा प्रारब्धाने होत नसतो. परमार्थ हा करायचं म्हणून करायचं नसतो. परमार्थ हा करावा लागत असतो मारुती दादा. परमार्थ हा प्रारब्धाने होत नाही. ज्ञानेश्वरीचं वाचन तुमच्या जीवनामध्ये प्रारब्धाने होणार आहे का नाही होणार हो भाग सोडून द्या महाराज, परंतु आयुष्यामध्ये एकदा तरी ज्ञानेश्वरीचं वाचन करावं. आयुष्यामध्ये एकदा तरी तुकोबारायांच्या गाथ्याचं वाचन करावं महाराज. त्या देवाला आपलंसं करण्यासाठी महाराज संतांना शरण जावं. विठ्ठल विठ्ठल बरं ऐका, देवाला आपलंसं केल्याच्या नंतर काय होतं, देवाला आपलंसं केल्याच्या नंतर काय होतं त्याच्या पाठीमागेच एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. एक साधू होते, ऐका. नारद महर्षींना भगवंताने एक काम सांगितलं. नारद महर्षींना की अमक्या अमक्या ठिकाणी जा, अमक्या अमक्या गावामध्ये जा, अमक्या अमक्या राज्यामध्ये जा, त्या तालुक्यामध्ये अमका अमकं गाव आहे, करेवाडी सारखं गाव आहे, त्या गावामध्ये जा आणि अमक्या अमकी एक महिला आहे, अमक्या अमकी एक महिला आहे, त्या बाईला जाऊन सांग की तुला 7 जन्मामध्ये, एका जन्मामध्ये नाही बरं का मारुती दादा, तुला 7 जन्मामध्ये कधीच तुला मुलगा प्राप्त होणार नाही, कधीच तुला संतान प्राप्त होणार नाही, असं जाऊन सांग म्हटल्यानंतर नारद महर्षी त्या बाईकडे गेले आणि त्या बाईला सांगितलं तुम्हाला एका जन्मामध्ये नाही 7 जन्मामध्ये कधीच तुम्हाला पुत्राची प्राप्ती होणार नाही, असं सांगितल्याच्या नंतर नारद महर्षी तिथून निघून गेले महाराज. नारद महर्षी महाराज निघून गेले, परंतु नारद महर्षी महाराज नारद होते. त्यांचा महाराज कुणीकडे बिदावर असतो, कुठे बिदावर महाराज, कुठं कार्यक्रम कुठं, म्हणजे त्यांचा कुठे बिदावर असतो महाराज. जिथं भगवंताचं नामस्मरण तिथं महाराज हनुमंतराय तर असतात, भगवंत तर असतच असतो, पण नारद महर्षी सुद्धा असतात. नारद महर्षी महाराज त्या बाईला सांगितल्याच्या नंतर नारद महर्षी महाराज 5 ते 7 वर्षानंतर त्या गावामध्ये गेले आणि गावामध्ये गेल्याच्या नंतर त्या बाईच्या अंगणामधून जात होते आणि जात असताना त्या बाईच्या अंगणामध्ये महाराज 4-5 पोरं खेळताना दिसली. नारद महर्षी म्हटले अरे 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 नंबर चुकला म्हणले, आपण तर हितच आलो होतो आणि ह्याच बाईला सांगितलं होतं तुला एका जन्मामध्ये नाही 7 जन्मामध्ये कधीही पुत्राची प्राप्ती होणार नाही, कधीही तुला संतान प्राप्ती होणार नाही, तुला संतान प्राप्ती झाली कशी, असं विचारण्यासाठी महाराज नारद महर्षी त्या बाईकडे गेले आणि त्या बाईला विचारू लागले. बाईला विचारल्याच्या नंतर बाईने सांगितलं, सगळी हकीकत सांगितली. बाईने सांगितलं एक साधू आमच्या घरी आले आणि आल्याच्या नंतर त्या साधूला भूक लागली होती. त्या साधूने सांगितलं ओ ताई तुमच्याकडे काही खायला मिळेल का म्हटल्यानंतर त्या बाईने विचार केला कित्येक वर्षातनं आपल्या घरी एखादा महात्मा आला, एखादा साधू आलाय, म्हणून त्या बाईनं त्या साधूला पंचपक्वानाचं जेवण केलं आणि पंचपक्वानाचं जेवण करून त्या साधूला चारलं. त्या बाईनं महाराज त्या साधूला जेवण चारलं आणि जेवण चारल्याच्या नंतर महाराज तो साधू जो होता तो तृप्त झाला आणि त्या साधूनं त्या बाईला विचारलं आज मी तृप्त झालो, आज मी तुझ्यावर धन्य झालो, तुला पाहिजे ते माग.
द्यायची तयारी आहे माझी. पाहिजे ते माग म्हटल्यानंतर त्या बाईनं सांगितलं 10-11 वर्षाचं महाराज लग्नाला वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या, परंतु आजपर्यंत पुत्राची प्राप्ती झाली नाही महाराज, संतान प्राप्ती झाली नाही. मग त्या साधूनं सांगितलं तुझ्या घरामध्ये तुझ्या अंगणामध्ये तुला पुत्राची प्राप्ती होईल, तुझ्या घरामध्ये दारामध्ये बाळ खेळण असा आशीर्वाद दिला आणि तिथून साधू निघून गेले महाराज. आणि त्या बाईला पुत्राची प्राप्ती झाली, संतान प्राप्त झाली. आता ऐका, प्राप्ती झाली असं सांगितल्याच्या नंतर नारद महर्षी म्हणाले देवाने सांगितलं होतं ह्या बाईला 7 जन्मामध्ये मुलगा होणार नाही. नारद महर्षी पुन्हा त्या देवाकडे गेले आणि देवाला विचारलं देवा तुम्ही तर सांगितलं होतं त्या बाईला कधी पुत्राची प्राप्ती होणार नाही हा, आणि त्या बाईच्या दारामध्ये 2-3 लेकरं खेळतात, त्या बाईला मुलगा झाला कस काय, मुलगा झाला कस काय? आधीच लोक आमच्या तारखा घेणार ती आणि त्याच्यात नासा लबाडपणा करायचं म्हणले होती, बरं दिसतंय का? हा असं काय चुकीचं दिसतंय नाही, लोकांना लबाडपणा आला ना माझ्यावर, आता लोक काय म्हणते नी हीच कळीचा नारद आहे अशी म्हणते ना का नाही. मग देवाने सांगितलं नारदा ऐक, त्या बाईला आशीर्वाद कुण्या दिला? त्या साधूने दिलं ना, त्या साधूकडे जा आणि त्या साधूला जाऊन सांग देवाचं डोकं दुखतंय त्यासाठी औषध पाहिजे. जर त्या साधूनं औषध विचारलं, त्या साधूने जर औषध विचारलं तर त्या साधूला सांग तुमचं हृदय पाहिजे औषध म्हणून. नारद महर्षी महाराज त्या साधूकडे गेले आणि साधू महाराज देवाच्या भजनामध्ये दंग होता महाराज, देवाचं नामस्मरण करत होता, देवाचं चिंतन करत होता. त्या साधूपाशी गेले आणि साधूपाशी गेल्यानंतर त्या साधूनं विचारलं नारद महर्षी आमच्याकडे कसं काय येणं केलं, आमच्याकडे कसं काय येणं केलं म्हटल्यानंतर महाराज म्हणजे आपल्याकडं आपण सुद्धा म्हणतो आमच्याकडे कसं काय येणं केलं, म्हणजे ज्या लोकांना महाराज आपलं घर दिसलं नाही तीच लोक आता घरी येतात महाराज. विठ्ठल नारद महर्षींना साधूनं विचारलं आमच्याकडे कसं काय येणं केलं. त्यावेळेस साधूला सांगितलं देवाचं डोकं दुखतंय. देवाचं डोकं दुखतंय म्हटल्यानंतर त्या साधूनं सांगितलं औषध वगैरे द्या ना. औषध द्या म्हटल्यानंतर त्या नारदांनी सांगितलं औषध फार अवघड आहे, औषध फार अवघड आहे. त्या साधूनं विचारलं कोणतं औषध आहे, कोणतं औषध आहे म्हटल्यानंतर त्या साधूला सांगितलं तुमचं हृदय पाहिजे औषध म्हणून. शेजारचा सुरा उचलला, पडलेला सुरा उचलला, ऑपरेशन केलं, हृदय काढलं आणि त्या नारद महर्षींच्या हातावर ते ठेवलं आणि पुन्हा तो साधू भजनामध्ये दंग झाला महाराज. नारद महर्षी ते भगवंताकडे पळत गेले आणि भगवंतापाशी पळत गेले आणि पळत गेल्यानंतर भगवंताला सांगू लागले देवा एका शब्दावर त्या माणसानं हृदय काढून दिलं, तुमचं डोकं दुखतंय असं म्हटलं की त्या माणसानं हृदय काढून दिलं. हृदय काढून दिलं म्हटल्यानंतर त्यावेळेस भगवंतानं सांगितलं नारदा ऐक आता दृष्टांत संपला, त्याच्या पाठीमागचा सिद्धांत ऐका. त्यावेळेस भगवंत नारदाला म्हणाले नारदा माझं डोकं दुखतंय असं म्हटल्यानंतर जो मनुष्य स्वतःचं काळीच काढून देतोय त्या माणसाचं मी ऐकू नये असं तुला वाटतं का? त्या माणसाचं मी ऐकू नये असं वाटतं का? देवाला सुद्धा संत महात्म्यांचं ऐकावंच लागतं, देवाला सुद्धा महाराज भक्ताचं ऐकावंच लागतं. पण कधी आपुला तो एक देव करून घ्या तेने विना जीवा सुख नव्हे. ज्या वेळेस तुम्ही भगवंताला आपलंसं करून घेता, ज्या वेळेस तुम्ही देवाला आपलंसं करून घ्याचा ना त्यावेळेस महाराज देवाला सुद्धा तुमचं आमचं ऐकावं लागतं. विठ्ठल पण महाराज काही लोकांना जर आपण म्हटलं भजन करा, देवाचं नामस्मरण करा, देवाचं चिंतन करा, काही लोक सांगतात मला कशाला असलं करायचंय, कशाला असलं करायचंय. म्हणजे आपण सांगायचं देवा लोकांना नामस्मरण करा, चिंतन करा, भजन करा, ज्ञानेश्वरी वाचा, जन्माला आल्याच्या नंतर एकदा तरी ज्ञानेश्वरी वाचा असं आपण लोकांना सांगतो महाराज. लोक ऐकत नाही महाराज, लोक ऐकत नाही महाराज. लोक महाराज स्वतःच्या फुगीर जातील महाराज. एक असाच एक फुगीर होता महाराज, इतिहासामध्ये असाच एक फुगीर होऊन गेला महाराज बरं का मारुती दादा. त्याचं नाव आहे महाराज गजेंद्र. एक हत्ती होऊन गेला महाराज. त्याचा सुद्धा महाराज असा भला मोठा परिवार होता महाराज. त्याच्यापाशी सुद्धा महाराज सगळ्या गोष्टी होत्या महाराज. 4-5 बायकांचा परिवार होता महाराज. लेकर बाळ वगैरे होती, सगळ्या गोष्टी होत्या महाराज. भाऊ वगैरे होते महाराज. त्याच्या महाराज नादी कुणी लागत नव्हतं. त्याचं नाव होतं महाराज गजेंद्र. एका हत्तीचा परिवार होता महाराज. तो एका तलावामध्ये रोज जायचा, तिथं विहार वगैरे करायचा. सगळं महाराज आपल्या लेकरा बाळांसंग बायको सगळं महाराज खेळायचा. आणि महाराज का नाही तो संध्याकाळी येऊन का नाही आपले जे ठिकाणी राहण्याचं तिथं येऊन राहत होता महाराज. एक दिवस महाराज तो गजेंद्र त्या तलावामध्ये गेला आणि गजेंद्र तलावामध्ये गेल्यानंतर महाराज एका मगरीने त्याचा पाय धरला. हत्ती होता बरं का, त्याचा पाय धरला.
गजेंद्र नावाच्या हत्तीचा एका मगरेनं पाय धरला, पण तो महाराज गजेंद्र होता महाराज, बलाढ्य हत्ती होता महाराज. त्याला वाटलं महाराज ही मगर म्हणजे काहीच नाही महाराज. त्याला वाटलं आपण सहज महाराज हिला सोडून असं जिंजडून वगैरे सहज महाराज का नाही याचा पाय सोडवून घेऊन असं त्याला वाटलं महाराज. असं वाटलं महाराज. परंतु काही दिवस महाराज ते युद्ध चाललं, परंतु ती मगर महाराज त्याचा पाय सोडायला तयार नव्हती. ती मगर नव्हती महाराज, तो त्याचा काळ होता महाराज. गजेंद्राचा तो काळ होता महाराज. कित्येक दिवस कित्येक वर्ष युद्ध चाललं महाराज. आपली बायको म्हणा, आपली पोरं म्हणा, आपले भाव म्हणा, निस्ते लांबणे महाराज तोंड बघत होते महाराज. निस्ते लांबून महाराज बघत होते महाराज. हा कसा युद्ध करतोय, हा कसा झगडतोय हे फक्त लांबनच बघत होते महाराज. गेल्या काही वर्षापूर्वी सुद्धा तुमच्या आमच्यावर सुद्धा अशीच परिस्थिती आली होती महाराज. कोरोनाच्या काळामध्ये महाराज कुत्र्याला जशा भाकरी फेकाव्या तशा आपल्या लोकांना आपल्या घरच्यांनी भाकरी फेकल्या महाराज. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे महाराज, सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. गजेंद्राचं आणि मगरेचं महाराज युद्ध चाललं, कित्येक वर्ष युद्ध चाललं, परंतु ते महाराज मगर पाय सोडायला तयार नव्हते महाराज. आता काय करायचं, कुणाकडे यत्न करायची, काय करावं. ज्याच्यासाठी सगळं कमवलं, ज्याच्यासाठी सगळ्या गोष्टी केल्या महाराज, अशी असणारी बायका आणि पोरं सुद्धा महाराज तलावाच्या बाहेर जाऊन उभा राहिले महाराज. ते सुद्धा जवळ आली नाहीत महाराज. नाही रे नाही नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कुणी बहीण कुणाची भाव कुणाचा बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सखे सोयरे बिनबादी सर्व राहिने मेरा मागे मेरा मागे मेरा मेरा मागे सर्व राहिने बताने तुटतील धागे तुटतील धागे दोरे तुटतील जन्माला आल्यानंतर महाराज कोणच कुणाचं नाही महाराज. तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगून जातो, ऐकून जा गाड्या. या काळामधलं उदाहरण सांगून जातो, 2000 या शतकामधलं उदाहरण सांगून जातो, चालू काळामधलं उदाहरण सांगून जातो. या जगाच्या पाठीवर ज्यांचं गायन कोकिळा म्हणून नाव घेतलं जात होतं अशा असणाऱ्या लता मंगेशकर महाराज, ज्या वेळेस त्यांचा शेवटचा काळ जवळ आला ना, त्यावेळेस ते एक पत्र लिहितात आणि सगळ्या जगाला ते संदेश देतात. काय संदेश देतात? तुम्हाला आम्हाला ते संदेश देतात. या जगाच्या पाठीवर काय सत्य? लता मंगेशकरांनी एका वाक्यामध्ये सांगितलं, एका संदेशामध्ये सांगितलं. त्यावेळेस लता मंगेशकर सांगतात
अरे ज्या वेळेस मी बाहेर कुठं कार्यक्रमाला जायचे, जिथं जिथं मी कार्यक्रमाला जायचे ना, तिथे तिथं मला नेण्यासाठी महाराज 5-5, 6-6 कोटीच्या गाड्या मला घेण्यासाठी यायच्या, नेण्यासाठी यायच्या. परंतु आज मला तसल्या खुर्चीवर बसून महाराज, खुर्चीवर बसून आज मला सगळ्या दवाखान्यामधनं हिंडावं लागतंय. माझी काय अवस्था झाली, काय उपयोग झाला त्या गाड्यांचा. अरे बाहेरच्या देशामध्ये गेल्यानंतर, ह्या देशामधलं तर सोडा सोडा, बाहेरच्या देशामध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा जिथे जिथे माझे बंगले आहेत, फ्लॅट आहेत महाराज, खूप मोठे मोठे आज बंगले आहेत माझ्यापाशी, खूप मोठे मोठे फ्लॅट आहेत. परंतु आज माझ्या शेवटच्या काळामध्ये मला 10 बायच्या 10 रूम मध्ये राहावं लागतंय. काय काय आयुष्य हे. लता मंगेशकर त्याच्या पुढे थोडंसं जाऊन सांगतात, मी तर बाहेर कुठं कार्यक्रमाला जायचं म्हटलं ना, तर पायाच्या नकापासून ते डोक्याच्या केसापर्यंत 5-5 लोक माझ्या मेकअपसाठी, माझ्या सजावटीसाठी लागायची. परंतु आज माझ्या कॅन्सरने केस सुद्धा राहिले नाही. आयुष्य काय आहे. लता मंगेशकर सांगतात, ज्या ज्या वेळेस मी बाहेर कुठं कार्यक्रमाला जायचे ना, त्या वेळेस मला 10-10 लाखाचे मी साड्या घालून जायचे. परंतु आज डॉक्टरने दिलेला 200 रुपयाचा गाऊन घालून आज मला एका खटावरती पडून राहावं लागतंय. काय उपयोग झाला त्या साड्यांचा, काय उपयोग झाला त्या बंगल्यांचा. लता मंगेशकर यांनी शेवटच्या एका वाक्यामध्ये सांगितलं की जन्माला आल्याच्या नंतर माणसाच्या आयुष्यामध्ये जेवढा पैसा येतो तो पैसा सुद्धा सत्य नाही, गाडी सुद्धा सत्य नाही, बंगला सुद्धा सत्य नाही. माणसाच्या जीवनामध्ये जन्माला आल्याच्या नंतर माणसासोबत फक्त एकच सत्य आहे, ते सत्य म्हणजे फक्त आणि फक्त मृत्यू. बस, ह्याच्या पलीकडे काहीच नाही महाराज, काही सुद्धा नाही महाराज. ज्या वेळेस वक्ते बाबा होते बरं का, पवन महाराज ज्या वेळेस वक्ते बाबा होते, त्यावेळेस महाराष्ट्रातले कित्येक लोक मनाची वक्ते बाबा कीर्तनामध्ये शिव्या देतात. परंतु वक्ते बाबा ज्या वेळेस गेले, त्यावेळेस वक्ते बाबांची खरी किंमत कळाली महाराज. जगन्नाथ अण्णा पवार गेले, त्यावेळेस अण्णांची किंमत तुम्हाला आम्हाला कळाली महाराज. महाराज बाबा महाराज सातारकर गेले, गेल्याच्या नंतर बाबा महाराजांची किंमत कळाली. आणि एवढंच नाही महाराज, महाराष्ट्रातल्या प्रत्येक कीर्तनकाराला ज्या वेळेस नामदेव आप्पा शामगावकर गेले, त्यावेळेस कळालं आपला बाप गेला. हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक कीर्तनकाराला जाणवलं. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिला कीर्ती जगमाजी, राहिला कीर्ती जगमाजी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्यात कीर्ती जगमाजी, राहिल्यात कीर्ती जगमाजी. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिला कीर्ती जगमाजी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिला कीर्ती जगमाजी, राहिला कीर्ती जगमाजी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्यात कीर्ती जगमाजी, राहिल्यात कीर्ती जगमाजी. महाराज ही ज्या वेळेस लोक जातात ना, त्यावेळेस टकले मामा आपल्याला त्यांची किंमत कळते महाराज. ज्या वेळेस महाराज सिंधुताई सपकाळ गेले ना, मारुती दादा, त्यावेळेस महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला वाटलं आपली माय गेली रे आज. प्रत्येकाला वाटलं महाराज. हे लोक ज्या वेळेस जातात ना, त्यावेळेस त्यांची किंमत कळाली महाराज. आणि कालच्या अपघातामध्ये ज्यावेळेस आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ज्यावेळेस अजितदादा गेले ना, त्यावेळेस महाराष्ट्राला वाटायला लागलं आपला कामाचा माणूस गेला रे, आपला कामाचा माणूस गेला. हे महाराष्ट्राला सुद्धा जाणवलं महाराज. ही लोक गेल्याच्या नंतर आठवतात, ही लोक गेल्याच्या नंतर ह्या लोकांची किंमत कळते रे. हे लोक गेल्याच्या नंतर त्यांची किंमत कळते. मला फक्त एवढंच सांगायचंय की जन्माला आल्याच्या नंतर फक्त आणि फक्त एकच गोष्ट सत्य आहे, ती म्हणजे फक्त आणि फक्त मृत्यू महाराज. बस, याच्या पलीकडे महाराज माणसाच्या जन्मामध्ये काही सत्य नाही महाराज. ज्याच्यासाठी सगळं कमवलं, ज्याच्यासाठी सगळ्या गोष्टी केल्या, ज्याच्यासाठी आजपर्यंत भांडणं सुद्धा खेळत आलो, असे असणारे लोक सुद्धा नदीच्या किनाऱ्याला उभा राहिले, असे असणारे सगळे किनाऱ्याला उभा राहिले. परंतु गजेंद्राला टकले मामा एकट्याला त्या मगरेसोबत झुंज खेळायला लावली. फक्त एकट्याला महाराज,
एकट्याला झुंज खेळायला लावली. आजपर्यंत ज्याच्यासाठी सगळं केलं त्यांनी पाठ फिरवले. मग गजेंद्राच्या लक्षात आलं, आता कोणाला हाक मारावी महाराज, कोणाला हाक मारावी महाराज, कोणाला हाक मारावी महाराज. गजेंद्राच्या लक्षात आलं, अरे मी ज्याच्यासाठी केलं ते सगळे सोडून गेले मला. सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई, भाई सब पैसों के भाई, भाई सब पैसों के भाई, ओ सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई, भाई सब पैसों के भाई, भाई सब पैसों के भाई। दिल का साथी कोई नहीं रे, अपना साथी कोई नहीं रे, दिल का साथी कोई नहीं रे, अपना साथी कोई नहीं रे, सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई, भाई सब पैसों के भाई, भाई सब पैसों के भाई। रे भाई। सब पैसे के बाई महाराज. जो तो महाराज आपला स्वतःचा स्वार्थ बघत असतो महाराज. गजेंद्राला वाटला अरे कुणाकडे बघावं, अरे कुणाला हाक मारावी महाराज. ज्याच्यासाठी सगळं केलं ते तर सगळे निघून गेले, परंतु ज्या देवाचा आपण आजपर्यंत नामस्मरण केलं नाही, भजन केलं नाही, चिंतन केलं नाही, त्या देवाला कसं हाक मारावी. टकले मामा रामचंद्र महाराज शास्त्री उर्फ डोंगरे महाराज, डोंगरे महाराजांचा एक ग्रंथ आहे, भागवत रहस्य नावाचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये डोंगरे महाराज सांगतात की देवाला सुद्धा जाब विचारायला आपलं स्वतःचं नाणं अगोदर खणखणीत वाजलं पाहिजे, तरच आपण देवाला जाब विचारू शकतो. बस देवाला जाब विचारायचा आहे ना, तर आपलं अगोदर नाणं खणखणीत वाजलं पाहिजे. देवाला जर प्रश्न विचारायचा ना, तर आपण त्या भगवंताची अगोदर भक्ती केली पाहिजे. त्या देवाला जर भांडायचं असेल ना, अगोदर त्या देवाचे महाराज नामस्मरण केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. हे गजेंद्रानं त्याच्या आयुष्यामध्ये काहीच केलं नाही रे. गजेंद्रानं त्याच्या आयुष्यामध्ये काहीच केलं नाही. अरे गजेंद्र म्हणजे तो हत्ती नव्हे, गजेंद्र म्हणजे तुम्ही आम्ही. आपण आपल्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी करतो, परंतु ज्याने जन्म दिला त्या भगवंताला विसरलो महाराज, त्या भगवंताला विसरलो महाराज. हा संसार ना दुःखाचा आहे. विसरली तया तोरधनी हाती, विसरली तया तोरधनी महाराज. आपल्या जन्मामध्ये जर हानी वाचवायची असेल ना महाराज, त्या देवाचं एकदा तरी चिंतन करा, त्या देवाचं एकदा तरी नामस्मरण करा. गजेंद्रानं त्या तलावामधलं फूल घेतलं आणि भगवंताच्या दिशेने फेकलं. देवाने वरच्या वर ते फूल जळलं आणि गजेंद्राला महाराज मोक्ष दिला. त्यासाठी महाराज तुम्हाला आम्हाला जर मोक्ष पाहिजे असेल ना, तर या माईक आणि या माईक संसारातून महाराज बाहेर या आणि त्या भगवंताचं चिंतन करा. अभंगाचं दुसरं चरण. ये रती माई के दुःखाची जनाती, ये रती माई के दुःखाची जनाती, हे रती माई
शेवट पण नाही महाराज, काही सुद्धा नाही महाराज. हे दुःख जोपर्यंत आहे ना आपण तोपर्यंत महाराज ते आपल्या सोबतच येतं. त्यामुळे भगवंताचं चिंतन विठाला विठाला साधा सोपा तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. घरामध्ये मुलगी स्वयंपाक करते, ऐका. घरामध्ये मुलगी स्वयंपाक करते आणि स्वयंपाक करत असताना ती पीठ मळत असते. पीठ मळत असते आणि पीठ मळत असताना का नाही पाळण्यामध्ये जे पोरग झोपाय घातलं असतं ते पोरग रडतं. रडायला लागल्यानंतर ही मुलगी काय करते, तिथून उठते आणि उठल्यानंतर काय करते, आपल्या बाळाला घेते, बाळाला दूध पाजते आणि महाराज त्या बाळाला खेळवते त्या बाळाला महाराज खेळवते आणि म्हणून तिथून पुढे काय करते, ती बाळाला खेळवल्याच्या नंतर महाराज बाळ अजून एकदा झोपतं. झोपल्यानंतर पुन्हा ती कामाला लागते महाराज. कामाला लागल्याच्या नंतर ऐका, कामाला लागल्याच्या नंतर का पुन्हा बाळ उठतं, पुन्हा बाळ रडायला लागतं. रडायला लागल्यानंतर पुन्हा काय करते, पुन्हा मग त्या बाळाला आपल्या मांडीवरती घेते, पुन्हा खेळवते महाराज. पुन्हा पण ते काय बाळ झोपत नाही महाराज, ते झोपत नाही. मग ते बाळ झोपत नाही, पुन्हा ते काय करते, सासरे वगैरे बाहेरनं आल्याच्या नंतर त्यांच्यापाशी त्या बाळाला सोपवते आणि पुन्हा ती तिच्या कामाला लागते. माझा दृष्टांत संपला, ऐका. माझा दृष्टांत संपला. त्याच्या पाठीमागचा सिद्धांत ऐका. बाळ म्हणजे कोण, ऐका. ती मुलगी म्हणजे तुम्ही आम्ही. बाळ म्हणजे कोण, ते बाळ म्हणजे आपलं मन. ते बाळ तिने कोणाच्या हातात दिलं महाराज, तिला सासऱ्याच्या हातामध्ये दिलं, बरोबर का नाही, तिचं बाळ. तसं ते बाळ म्हणजे तुमचं माझं मन. आपलं मन महाराज का नाही एक काम करत असताना तिसरीकडे जातं, एक काम करत असताना चौथीकडे जातं. कीर्तनात बसल्या बसल्या घरचा विचार करतो, कीर्तनात बसल्या बसल्या कुलूप लावलंय का घराला ह्याचा विचार करतो, कीर्तनात बसल्या बसल्या दारू मोडलंय का, पोरानं हे केलंय का, पोराने ती केलंय का, पोरग शाळेला गेलंय का नीट, हे सगळ्या गोष्टीचा आपण विचार करतो. त्यासाठी महाराज ते बाळ महाराज तिने सासऱ्याच्या हातात दिलं. तसं तुमचं आणि माझं बाळ म्हणजे काय, मन. ते मन का नाही संतान रूपी सासऱ्यांच्या हातामध्ये द्यायचं. म्हणजे कुणाच्या हातात द्यायचं, संतांच्या हातात द्यायचं. आणि संतांच्या हातात दिल्यानंतर काय होतं, मग त्या भगवंताचं नामस्मरणाचं पिसं लागतं, अभंगाचं तिसरं चरण. अविनाश करी आपुली आईसे 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 नावी मना पिसे गोविंदाचे नावी मना पिसे गोविंदाचे एकती बाईचे दुःखाची जनाती एकती बाईचे दुःखाची जनाती नावी मना पिसे गोविंदाचे नावी मना पिसे गोविंदाचे एकती बाईचे दुःखाची जनाती एकती बाईचे दुःखाची जनाती दुःखाची जनाती अविनाश करे जो आपुल्या ऐसे लावी मना पिशे गोविंदाचे महाराज. मनरूपी जे बाळ आहे ते संतांच्या दावणीपाशी नेऊन ठेवायचं महाराज. संतांच्या दावणीपाशी गेल्यानंतर त्याचा उद्धार होणार नाही, ह्याच्यामध्ये विशेष नाही महाराज. त्याचा उद्धार होणारच. तात्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर तो सुधारणारच. कुरेकर बाबांपाशी गेल्यानंतर तो सुधारणारच. अरे एवढंच नाही, ज्ञानेश्वरी हातात घेतल्यानंतर तो सुधारणारच. ह्याच्यामध्ये काही विशेषच नाही महाराज. त्यामुळं मनरूपी बाळाला संतांच्या दावणीला नेऊन बांधायचं, संतांपाशी नेऊन द्यायचं महाराज. ते आपलं मन सांभाळण्याचं काम करतात महाराज. आता भगवंताचं मोठ्या प्रेमानं भजन करायचं एकदा. विठोबा रखुमाई महाराज. जगद्गुरु तुकोबारायांचा आजच्या सेवेसाठी अभंग घेतलेला आहे. यथार्थपणे महाराज त्या अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. 3 चरणाचा मी तुमच्या समोर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. आता राहिलंय महाराज एका चरणाचा. आपण राहिलेल्या काळामध्ये आपण त्या चरणाचा आपण चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मामा, प्रसिद्धी आणि कीर्ती ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. ऐका, प्रसिद्धी कशाला म्हणायचं आणि कीर्ती कशाला म्हणायचं. एखादा महाराज मोबाईल नवीन बाजारामध्ये आला, तो काही काळानंतर प्रसिद्ध होतो आणि तो महाराज संपून जातो महाराज. तो मोबाईल राहत नाही महाराज, त्याला म्हणायचं प्रसिद्धी. एखादा महाराज गाणं नवीन आलं,
गाणं नवीन आलं, ट्रेंडिंगला चालू झालं महाराज. ते गाणं महाराज काही काळानंतर लोकांना ते गाणं ऐकू वाटत नाही महाराज. परंतु रूप पाहता म्हटलं की लोकांच्या अंगातून महाराज, अंगामध्ये सुद्धा महाराज माणसांच्या काटा येतो महाराज. हे ताकद आहे महाराज वारकरी संप्रदायाची. एखादा महाराज चित्रपट नवीन आला, त्याला लोक महाराज 2 ते 4 वेळा 5 वेळा बघतात आणि तो महाराज सोडून देतात. परंतु ज्या वेळेस ज्ञानोबाऱ्यांचे लोक चरित्र वाचतात ना, अजून सुद्धा लोकांच्या डोळ्यामधनं पाणी येतं महाराज. ही विशेषता महाराज. ह्याला म्हणायचं प्रसिद्धी आणि कीर्ती. एखादा चित्रपट नवीन येऊन द्या महाराज, तो फार काळ टिकतो महाराज, फार काळ टिकतो महाराज. परंतु तो महाराज लयाला जातो. तो का लयाला जातो? कारण तो प्रसिद्धी. का लयाला जातो? कारण तो प्रसिद्धी होत असतो आणि प्रसिद्धी ही लयाला जात असते महाराज. एखादा महाराज फोड मोठा कीर्तनकार आहे महाराज, तो सुद्धा लयाला जातो महाराज. कीर्तनकार असला तरी लयाला जातो महाराज. परंतु महाराज काय उरतं महाराज? त्याने जे कीर्तनातून जे सांगितलंय ना, ते कीर्तिरूपानं मागे उरत असतं महाराज. संतांचे चरित्र, संतांची अभंगवाणी महाराज आजपर्यंत का शिल्लक राहिले? आणि कित्येक चित्रपट आले, कित्येक गाणी आली, ते संपून गेले. का संपून गेले? कारण की सारा महाराज संतांनी जे उभं केलं ना, त्याला प्रसिद्धी म्हटलं जात नाही, त्याला कीर्ती म्हटली जाते महाराज. त्याला कीर्ती म्हटली जाते महाराज. कीर्ती म्हणजे काय आहे महाराज? एक उदाहरण सांगतो तुम्हाला. कीर्ती म्हणजे काय असते. माणसाच्या जीवनामध्ये कीर्ती म्हणजे काय असते, एक उदाहरण सांगून जातो. कुंभेरच्या लढाईमध्ये या महाराष्ट्रानं आपला एक हिरा गमावला महाराज. कुंभेरच्या लढाईमध्ये ते म्हणजे मल्हारराव होळकरांना या महाराष्ट्रानं गमावलं महाराज. जीवनामध्ये आल्याच्या नंतर 2 स्त्रियांची मी चरित्र वाचली बरं का पांडुरंग महाराज. एक म्हणजे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि दुसरे म्हणजे अनाथांची माय असणारी माझी सिंधुताई सपकाळांचं मी चरित्र वाचलं. दोन्हीही चरित्र महाराज घेण्यासारखी आहेत महाराज. त्या चरित्रातून काहीतरी घेण्यासारखं आहे. मला वाटतंय मारुती दादा, अनेक इतिहास झाले, परंतु ह्या 2 महिलांच्या वाट्याला जेवढा संघर्ष आला ना, तेवढा संघर्ष आजपर्यंत कुणाच्याच वाट्याला आला नाही महाराज. अरे वाऱ्याच्या वेगानं जशी तलवार फिरवावी तशी माझ्या मल्हारराव होळकरांची तलवार फिरत होती. कुंभेरच्या लढाई महाराज, कुंभेरच्या लढाईमध्ये यवनांच्या अंगावर माझा मल्हारराव होळकर तुटून पडत होते. कुंभेरच्या लढाईमध्ये आपले खंडेराव होळकर महाराज, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पतिदेव असणारे यवनांच्या अंगावर तुटून पडत होते. परंतु महाराज नियतीला ते मान्य झालं नाही. ती तलवार पुन्हा महाराष्ट्राच्या मातीमध्ये फिरावी असं या महाराष्ट्राला वाटलं नाही महाराज. पाठीमागून तोपचा गोळा आला आणि माझा खंडेराव होळकर जागच्या जागी ठार झाला महाराज. खंडेराव होळकर गेले महाराज. एका बाईच्या आयुष्यामध्ये किती दुःख असावं महाराज, किती दुःख असावं. स्वतःचा नवरा स्वतःच्या डोळ्यानं मरताना बघितला. स्वतःचं कुंकू पुसलं गेले. स्वतःचं कुंकू पुसलं गेलं. मालेरावांसारखा एकुलते एक पुत्र होता, ज्याला आपल्या पोटामध्ये 9 महिने 9 दिवस वाढवलं असा असणारा मालेराव सुद्धा गेला. व स्वतःचा नवरा गेला. स्वतःचं हातावरच्या फोडाप्रमाणे ज्याला मोठं केलं असं असणारं स्वतःचं एकुलते एक मूल सुद्धा गेलं रे. नवरा मेला, मूल मेलं, ह्याच्यामध्ये विशेष नाही महाराज. यशवंत फणशे नावाच्या एका भिल्ल समाजाच्या पोरानं पराक्रम गाजवून दाखवला महाराज. आणि त्या पराक्रमामध्ये महाराज स्वतःची पोरगी मुक्ताई नावाची स्वतःची मुलगी त्या यशवंत फणशे नावाच्या मुलाला दिली महाराज. लग्न लावून दिलं. माझ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी लग्न लावून दिलं महाराज. परंतु महाराज स्वतःचा जावई धारा तीर्थ पडल्यानंतर स्वतःची मुलगी सुद्धा सती म्हणून गेली महाराज. एका बाईच्या आयुष्यामध्ये महाराज स्वतःच्या घरामधली 24 माणसं गेली. 1 नाही 2 नाही. स्वतःचा नवरा स्वतःच्या डोळ्यानं मरताना बघितला. स्वतःचं पोरग सुद्धा मरताना बघितलं महाराज. स्वतःच्या मुलीला स्वतःच्या डोळ्यानं सती जाताना बघितलं. अरे स्वतःचे सासरे सुद्धा महाराज जाताना बघितले महाराज. स्वतःच्या डोळ्यानं ह्या सगळ्या गोष्टी एका बाईनं बघितल्या महाराज. परंतु एक बाई होते महाराज. एक बाई होती, हारली नाही महाराज. कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत
एका बाईनं महाराज तब्बल 28 वर्ष राज्यकारभार केला आणि या भारत देशाला सांभाळण्याचं काम केलं. अरे कुणाची येड्या गबाळ्याचं काम नाही, हा हिंदुस्थान सांभाळलं म्हणजे कुणाचंही येड्या गबाळ्याचं काम नाही. आमच्या सिंधुताई सपकाळांचं एक वाक्य आहे, या महाराष्ट्रामध्ये या भारत देशाच्या मातीमध्ये जर मोठं व्हायचं असेल ना तर मरावं लागतं. माझ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्या दिवशी त्या सिंहासनाकडे गेल्या, ज्या दिवशी त्यांनी त्या सिंहासनावरचा मान घेतला, त्यावेळेस आपल्यातलीच लोक म्हणाली सगळा वंश संपवला आणि स्वतः सिंहासनाकडे गेली. घर सगळं संपवलं आणि स्वतः या देशाचा राज्यकारभार करायला निघाले. आपल्यातलीच लोक म्हणाले महाराज, पण या देशाला सांभाळायचं होतं, तुमच्या आमच्यासारख्या जीवांचं रक्षण करायचं होतं, हा धर्म टिकवून ठेवायचा होता महाराज. त्यासाठी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुन्हा उभा राहिल्या महाराज. एका बाईनं तब्बल महाराज घरातली 24 माणसं गेली एका बाईच्या डोळ्या देखता, तरी सुद्धा ती बाई महाराज हरली नाही. अरे कित्येक घाटांची उभारणी केली, 12 ज्योतिर्लिंग सुद्धा पुन्हा बांधणं महाराज, 12 ज्योतिर्लिंग सुद्धा पुन्हा त्या 12 ज्योतिर्लिंगांची उभारणी केली. अशी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये बाई होऊन गेली. ती कीर्तिरूपाने महाराज, कीर्तिरूपाने शिल्लक राहिली अभंगाचं शेवटचं चरण. तुका माने का मरणे रे, तुका मरे मरणे तुका म्हणे एका मरणेची सरे, तुका म्हणे एका मरणेची
एक मरणाची सरे उत्तमची वरे कीर्ती मागे. तुकोबाराय सांगतात अरे माणूस जरी गेला तरी तो कीर्तिरूपानं परत महाराज शिल्लक राहत असतो बरं का राहत असतो? कारण त्या माणसाचं कर्तव्य तसं असतं महाराज, त्या माणसाची जीवनशैली तशी असते महाराज. त्यामुळं माणूस का नाही महाराज परत माघारी शिल्लक राहत असतो महाराज. म्हणून तर तुकोबाराय सांगतात तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमची वरे कीर्ती मागे. कीर्तिरूपानं महाराज जर शिल्लक राहायचं असेल ना तर फक्त आणि फक्त दोनच गोष्टी सांगतो तुम्हाला ऐका. कीर्तिरूपानं जर शिल्लक राहायचं असेल ना तर फक्त दोनच गोष्टी करा. एक म्हणजे या राष्ट्राची सेवा करा आणि दुसरं म्हणजे त्या भगवंताचं चिंतन करा. म्हणून तर तुकोबाराय सांगतात आपुला तो एक देव करून घ्या तेने विना जीवा सुख नव्हे. एरती माईके दुःखाची जनती नाही आधी अंत्य अवसान. महाराज कीर्तन झालेलं आहे महाराज. झालेली कीर्तनाची सेवा महाराज वैकुंठवासी नानांच्या चरणी समर्पित करतो. झालेली कीर्तनाची सेवा महाराज ज्यांच्यामुळे महाराज या गादीवर उभा राहण्याचा योग आला असे असणारे आमचे सद्गुरू जोग महाराज आणि संतवीर योग मित्र बंडातड्या कराडकर गुरुवर येतात त्यांची चरणी झालेली सेवा समर्पित करतो. आमचे मारुती दादा असतील, आमचे टकले मामा असतील, आमचे पांडुरंग महाराज असतील, आमचे बुवासाहेब महाराज करे असतील, आमचे दोन्हीही विनकरे बाबा असतील, आमचे सिस्टीमवाले दादा असतील आणि आमचे कॅमेरावाले दादा असतील, त्यांच्याही चरणी झालेली सेवा समर्पित करतो. आणि सेवा पूर्ण होणार आहे, पूर्णविराम देणार आहे त्याच्या अगोदर फक्त 2 मिनिटं घेतो आणि सेवा संपवतो. ऐका 2 मिनिटं कशासाठी घेतो ऐका. जीवन कसं जगावं. माणूस म्हणून जगत असताना कधीही माणुसकी विसरू नका. आपले म्हणून कधीही दुजापणा करू नका. माणूस म्हणून जगत असताना कधीही माणुसकी विसरू नका आणि आपले म्हणून कधीही दुजापणा करू नका. मनामध्ये धरून राग द्वेष कुणाचा करू नका. कमवत राहा कितीही दान धर्म करणं कधी विसरू नका. मनामध्ये धरून राग द्वेष कुणाचा करू नका. कमवत राहा कितीही दान धर्म करणं कधी विसरू नका. असाल तुम्ही कितीही जाती आणि धर्माचे मानव जात एक विसरू नका. गरीब असो की श्रीमंत असो तो माणूस असतो हे कधी विसरू नका. आकाशामध्ये पतंग बनवून उडत असताना दोर देवाचे हाती आहे हे कधी विसरू नका. आणि व्यर्थ करू नये बडबड वेळ वाया घालवू नका. अरे जे होतं त्याच्याच कृपेने होत असतं. उगीच मनामध्ये अहंकार धरू नका. हे मी केलं, हे माझ्यामुळं झालं, हे कीर्तन माझ्यामुळं झालं, मी पकवाज वाजवला, मी अमकं केलं, मी अमकं तमकं केलं. अजिबात नाही महाराज. कितीही मोठा असला कोणीही असू नये महाराज, तुम्ही गेल्याच्या नंतर तुमची जागा भरून निघली जाते महाराज. त्यामुळं जे होतं ते त्याच्याच कृपेने होत असतं. उगीच मनामध्ये अहंकार धरू नका. आणि रस्ते आहेत सर्व सरळ सारखे, उगीच डोळे झाकून चालवू नका. आई बाप हे दैवत त्या देवापेक्षा कमी लेखू नका. इंद्रायणना घाला बेड्या उगीच मन मोकळे सोडू नका. अरे खूप झालं व्यर्थ जगणं. नामस्मरणाशिवाय जगू नका. आणि एक क्षण फुकट भक्तीशिवाय व्यर्थ घालवू नका. आणि तरुणांना जाता जाता फक्त एकच वाक्य सांगतो. कष्टाची आणि परमार्थाची जीवनामध्ये सोडा तुम्ही लाज. धंद्याला चढवा नम्रतेचा साज. जीवनामध्ये नीतीचे आखून ठेवा बाज. आणि असा संकल्प तुम्ही धर्माच्या मंडपाखाली करा आज. आणि थोड्याच दिवसात तुम्हीच असाल छत्रपती शिवाजी महाराज. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर